नमस्कार. मी गौतमी गोदावरी. पुष्प 17वे. दुसऱ्या दिवशी श्री लक्ष्मणांनी पर्णकुटी बनवण्याचे कार्य हाती घेतले. पण पर्णकुटीची जागा श्रीरामांनीच ठरवावी, पुढचे कार्य आपण करू असा प्रेमळ आग्रह श्री लक्ष्मणांनी धरला. आणि मग रामचंद्रांनी गोदामाईपासून दूर पण जराशी उंचावर अशी एक समतल जागा निवडली. दूर एवढ्यासाठी की जलाच्या जवळ सतत मानवी वावर असेल तर जलाशयाकडे तृष्णा भागवण्यासाठी येणाऱ्या पशुपक्ष्यांना अडचण नको. त्यांच्या कुठल्याही नैसर्गिक सवयींमध्ये मानवी ढवळाढवळ नको असा विचार करून त्यांनी ही जागा निवडली. आणि श्री लक्ष्मण कार्यसिद्धीस लागले. 2 दिवस सतत परिश्रम करून त्यांनी अतिशय सुंदर पर्णकुटी साकार केली. सायंकाळ होत आली होती. श्री लक्ष्मण झरझर गोदामाईजवळ आले. माईला प्रणाम करून त्यांनी जलात स्नान केले. आकाशात सूर्यनारायण स्वगृही जाण्यासाठी भगवी वस्त्रे परिधान करीत होते. श्री लक्ष्मणांनी त्यांनाही नमस्कार केला. गोदा जलात त्यावेळी असंख्य कमलिनी फुललेल्या होत्या. आणखी वेळ केला तर त्याही स्वतःची दारे बंद करतील म्हणून त्यांनी एका कमळाला मनोभावे नमस्कार केला आणि मग ते कमळ तोडले आणि हातात ते लक्ष्मी निवास घेऊन स्वतःच्या निवासस्थानी पोहोचले. तिथे त्यांनी त्या नूतन वास्तूला नमस्कार करून ते कमलदल वास्तुदेवतेला अर्पण केले. श्रीराम व सीतामाईंनी ती अतिसुंदर श्री लक्ष्मणाच्या स्नेहाने बनलेली पर्णकुटी पाहून त्याचे खूपच कौतुक केले. मात्र असे जेव्हा जेव्हा श्रीराम आणि सीतामाई त्यांचे कौतुक करीत तेव्हा लक्ष्मण विनयाने तेथून काढता पाय घेत. आत्ताही तसेच झाले. आत्ता येतो म्हणून ते थेट गोदा जलाकडे आले आणि समोरचे विहंगम दृश्य पाहतच राहिले. मावळतीची सोनेरी किरणे वाहत्या जलाशयावर पसरली होती. त्यामुळे गोदामाई जणू सुवर्ण वस्त्र नेसल्यासारखी दिसत होती. समोर दिसणारे डोंगर देखील सोन्याचे डोंगर दिसत होते आणि त्या डोंगरावर असणारे साल, तमाल, ताल, अशोक, आंबा, चंदनादी कितीतरी प्रकारचे वृक्ष सुवर्ण वृक्षच दिसत होते. घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांचे पंख देखील सोनेरी दिसत होते. हा संपूर्ण सुवर्ण सोहळा पाहून सुखावलेल्या श्री लक्ष्मणांच्या मनात दुसऱ्याच क्षणी विचार आला की ज्या भूमीला विश्वंभराने इतकी संपन्नता दिली त्याच भूमीला ही राक्षस रूपी कलंक का बरे दिला असेल. किती ब्राह्मणांचा, ऋषीमुनींचा, तापसांचा, सज्जनांचा या राक्षसांनी जीव घेतलाय. इतक्या संपन्न भूमीवर जागोजागी मानवी हाडांचे ढीग आणि विचारांनी मनातील प्रसन्नतेचे रूपांतर त्वेषात, क्रोधात झाले. निसर्गाने केलेली सोनेरी उधळण त्यांना आता लाल भडक दिसू लागली. गोदा जलही लाल भडक दिसू लागले. जणू सर्वत्र ऋषीमुनी, तपस्वी, साधकांच्या रक्ताचे पाट वाहतायत. त्याच अवस्थेत त्यांनी गोदामाईला हात जोडले आणि प्रतिज्ञा केली, हे माई, आम्ही बंधुद्वय मिळून तुला राक्षसमुक्त करू. आणि त्यांची पाऊले पर्णकुटेकडे वळाली. आज भल्या पहाटेपासूनच वैदिक सूक्तांचे गान अगदी स्पष्ट ऐकू येत होते. गोदामाई विचारात पडली की आज आश्रमात काही उत्सव तर नाही, कारण कधीच कुठल्याही मंत्रांचे, ऋचांचे पठण, सामगायन आश्रमाच्या बाहेर ऐकू गेले नाही. आश्रमीय विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होऊ नये म्हणून ऋषीमुनींना ही काळजी घेणे भागच होते. हे शक्तिशाली नरमांस भक्षी राक्षस कधी काय करतील याचा नेम नव्हता. तसे आश्रमाच्या आजूबाजूच्या भागात सभ्य लोकांच्याच वसाहती होत्या. पण ती माणसे सुद्धा एकटी दुकटी बाहेर पडत नसत. उपजीविकेसाठी बाहेर पडावे तरी सर्वांनी एकत्रच आणि कामही एकत्रितपणे समूहाने करून घरी परत यावे तेही एकत्रच, अशीच जीवनशैली झाली होती. या लोकांचे व्यवसाय म्हणजे वृक्षांच्या सालीपासून, पानाफुलांपासून औषधे तयार करणे, चंदन, स्यंदन, केवडा आदींपासून सौंदर्य प्रसाधने तयार करणे, मध संकलनाचा व्यवसाय तर जणू घरोघरीच होता.
एकंदरीत दंडकारण्य सर्वांचे पालन पोषण करीत होते. या अरण्यावर आधारित उपजीविका असून सुद्धा कुणीही या अरण्याच्या समृद्धीवर घाला घातला नव्हता. आपण अरण्य सांभाळले तरच अरण्य आपणास सांभाळेल ही उपजत समज तत्कालीन मानवामध्ये होती. आर्य अनार्य हा भेद नष्ट होत होता, कारण आर्य सर्वांनाच भाऊ म्हणून स्वीकारित. किरात, निषाद, वानर, दस्यू अशा कितीतरी जमातींनी आर्यांचे विचार स्वीकारले होते आणि स्वतःला सुसंस्कृत केले होते. अडचण फक्त या राक्षसांची होती. या राक्षसांमध्येही खर, दूषण, त्रिशिर आदी बलाढ्य राक्षसांनी तर अगदी उत्पात माजवला होता. त्यांनी या जनजातींना जगणे असह्य केले होते. या जमातींनी उत्पादित केलेली उत्पादने राक्षसांनाच द्यायची आणि त्याच्या मोबदल्यात ते देतील तेवढेच पदरात पाडून घ्यायचे. त्यातल्या त्यात शस्त्र बनवणाऱ्या जमातींना थोडा बरा मोबदला मिळायचा आणि हे राक्षस या जमातींकडून जवळजवळ फुकटातच पटकावलेल्या वस्तूंना बाहेर निर्यात करून त्याच्या बदल्यात सुवर्ण, अश्व आदी मौल्यवान वस्तू मिळवायचे आणि अधिकाधिक बलवान व्हायचे. हे राक्षस धनवान, शक्तिमान तर होतेच, पण बुद्धिमानही होते. या बुद्धीच्या जोरावर हे सामान्य लोकांवर वर्चस्व ठेवायचे. त्यातही ते शिवभक्त असल्याचा देखावा करायचे. त्यासाठी ते अंगावर भस्माचे आडवे पट्टे ओढीत, रुद्राक्षाची माळ वापरीत आणि कुठलेही अस्त्र शस्त्र तप केल्याबद्दल शिवाने प्रसन्न होऊन दिले असं सांगून दबदबा कायम राहील असं पाहायचे. आणि या राक्षसांना शंभू महादेव प्रसन्न होतो आणि ते मागतील ते वरदान देतो. मग या वरदानाने शक्तिशाली झालेल्या राक्षसांचा आपण सामान्य माणसं कसा प्रतिकार करणार हा न्यूनगंड निर्माण होऊन हे सामान्य अतिसामान्य ठरायचे. वास्तविक हे राक्षस कुठल्याही प्रकारची शक्ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे. त्यांच्या प्रयत्नात यश मिळेपर्यंत सातत्य असायचे. त्या काळात ते तहान, भूक, स्त्री, पुत्रादी सुखे विसरून जायचे. काही तर जमिनीखाली गुंफा खणून आत प्रशस्त प्रयोगशाळा बनवायचे आणि पाहिजे त्या अस्त्रशस्त्रांसाठी संशोधन करायचे. मग फक्त सकाळच्या प्रहरी गोदाजलाकडे जावे, स्नानादी क्रिया उरकून ओम नमः शिवाय असा जप करावा, भस्म विलेपन करावे आणि काही फळे कंदमुळे घेऊन गुंफा गाठावी. मुखात सतत नाम जप असावा. डोक्यात सतत हा विचार की ठरवलेल्या ध्येयात सिद्धी कशी प्राप्त होईल आणि इष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले कर्म. संकल्प आणि सिद्धी यांच्यामधील हा काळ म्हणजे तप आणि सिद्धी प्राप्त झाली म्हणजेच ज्ञान प्राप्त झाले आणि ज्ञान म्हणजेच शिव. म्हणून सिद्धी प्राप्त झाली म्हणजेच शंभू प्रसन्न झाला, शिवाने वरदान दिले असे ओरडून अर्धी लढाई आधीच जिंकून घ्यायचे. वास्तविक कर्माच्या मागून फळ हे आपोआपच चालत येते. योग्य मार्गाने साधना केली तर सिद्धीही मिळणारच. कर्म किंवा साधना फळ किंवा सिद्धी देताना सज्जन दुर्जन असा भेद करीत नाही. तो सृष्टीचा नियमच आहे, पण हे सामान्यांच्या लक्षात येत नसे. साधा विचार कोणी करत नसे की हे राक्षस जे एवढे कडवे शिवभक्त आहेत ते यज्ञ का होऊ देत नाहीत. तप करणारे, जप करणारे असे राक्षस यज्ञविरोधी का? यज्ञ या विधीत फक्त होम हवन होत असते तर कदाचित या राक्षसांना काही अडचण नव्हती. पण यज्ञ म्हटले की त्यात समूहाने सहभागी होणे ही गोष्ट प्रामुख्याने येत असे. प्रातःसमयी सर्व प्रमुख ऋत्विज यज्ञवेदी समीप जमा होत आणि मंत्रांच्या सहाय्याने अग्नी प्रज्वलित करण्यात येई. पुढे अग्निदेवांच्या साक्षीने सर्व देवदेवतांना, नवग्रहांना आवाहन करण्यात येई. या आवाहन केलेल्या देवदेवतांचे सूक्त गाऊन त्यांचे गुणवर्णन करून अगोदरच अभिमंत्रित केलेल्या जागी चिन्हांच्या स्वरूपात त्यांची
प्राणप्रतिष्ठा केली जाईल आणि मग त्या दैवी शक्तींच्या साह्याने ऋषी महर्षी उपस्थित जनसमुदायाला वेदांचे तेजस्वी विचार प्रवचनाच्या माध्यमातून देत खरा धर्म समजावून जीवनातील लाचारी काढून मानवाला मानवाशी बंधुत्वाच्या नात्याने जोडत असत. हे सर्व ते इतक्या सोप्या सरळ भाषेत सांगत की ते ऐकण्यास आजूबाजूच्या भागातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होत असे. धन्यवाद.